सांगलीत महापालिकेचा जीवघेणा कारभार। सिव्हिल हॉस्पिटल रोडवरील रेंगाळलेल्या कामामुळे रुग्ण आणि नागरिकांचा जीव टांगणीला। सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका प्रशासनाच्या आणि संबंधित ठेकेदाराच्या ढिम्म कारभारामुळे सांगलीतील सिव्हिल हॉस्पिटल रोड आता अपघाताचा सापळा बनला आहे। गेल्या अनेक महिन्यांपासून अत्यंत संथ गतीने सुरू असलेल्या पेविंग ब्लॉकच्या कामामुळे नागरिक, रुग्ण आणि वाहनधारकांना नरक्यातना सहन कराव्या लागत आहेत। या बेजबाबदार कारभाराची तात्काळ चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी आता तीव्र झाली आहे। रुग्णवाहिका खोळंबल्या, अपघातांचा धोका वाढला। सिव्हिल हॉस्पिटल हा सांगलीतीलच नव्हे तर परिसरातील रुग्णांसाठी मुख्य आधार आहे। याच रुग्णालयाकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्याची सध्या दुर्दशा झाली आहे। रस्त्यावर सर्वत्र बांधकाम साहित्य पसरलेले असल्यामुळे वाहतुकीची मोठी कोंडी होते। अनेकदा गंभीर रुग्णांना घेऊन येणाऱ्या रुग्णवाहिका या वाहतूक कोंडीत आणि खडीच्या ढिगायात अडकून पडत आहेत। जनतेचे थेट सवाल, आयुक्त साहेब दखल घेणार का? या महत्त्वाच्या कामाचे नियोजन नक्की कसे केले गेले? 2. कामाला इतका विलंब होत असताना ठेकेदारावर दंडात्मक कारवाई का झाली नाही? 3. सार्वजनिक सुरक्षेचे नियम धाब्यावर बसवणाऱ्या बांधकाम विभागावर कोणाचा अंकुश आहे? मागण्यांचे जाहीर पत्रक, कामाच्या विलंबाची उच्चस्तरीय चौकशी करून दोषी ठेकेदाराला काळ्या यादीत टाकावे। रस्त्यावरील खडी आणि साहित्य तातडीने हटवून वाहनचालकांना दिलासा द्यावा। महापालिकेने हे काम पूर्ण होण्याची निश्चित डेडलाईन, कालमर्यादा जाहीर करावी। सिव्हिल हॉस्पिटलसारख्या संवेदनशील परिसरातील सार्वजनिक कामे वेळेत पूर्ण होणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे। जर ही कामे वेळेत होणार नसतील तर सामान्य जनतेने दाद कुणाकडे मागायची? महापालिका आयुक्त यावर तात्काळ ॲक्शन घेणार की आणखी एखाद्या अपघाताची वाट पाहणार? सम्यक महाराष्ट्र न्यूजसाठी मी प्रमोद चिनके, सांगली। अशाच थेट, रोखठोक आणि जनतेच्या हक्काच्या बातम्यांसाठी आपल्या सम्यक महाराष्ट्र न्यूज चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा। धन्यवाद।